नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये मोठा दरोडा पडलाय। लॉकरमधून 222 खातेदारांचे दागिने जप्त झाले आहेत आणि या दागिन्यांची किंमत 5 कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर येते। नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स या उच्चभ्रू लॉकरमधून 222 खातेदारांचे दागिने गायब झालेत, तर गायब झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास 5 कोटींपेक्षा जास्त असल्याचं कळत आहे आणि ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। तर पुढचा गुन्हा सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे आणि नाशिक शहरातील डोंगरे वसतिगृह चौकामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रहदारी असते, तिसऱ्या मजल्यावर 24 तास रहदारी असलेल्या रस्त्यावर ही कंपनी आहे आणि याच ठिकाणी हा दरोडा पडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आणि त्याचबरोबर आयसीआयसीआय होम फायनान्सच्या सुरक्षिततेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। तर या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिकच्या आयसीआयसीआय होम फायनान्स या बँकेमधून दागिने चोरी झाल्याची घटना घडली। खरं तर एकदम धक्कादायक अशी घटना आहे। जवळपास 13,500 ग्रॅम चे दागिने आहेत ते या ठिकाणून चोरी झालेले आहे। याची किंमत जवळपास सुमारे 5 कोटी आहे। नाशिकच्या जुना गंगापूर नाका परिसरात असलेल्या प्रमोद महाजन गार्डनच्या बाजूला असलेली ही बँक आहे आणि जवळपास 222 खातेदारांचे जे दागिने या सेफ्टी लॉकर मध्ये ठेवलेले होते आणि या ठिकाणून हे दागिने चोरी झालेले आहेत। चोरांनी देखील अतिशय शिताफीने या ठिकाणी खिडकीमध्ये येऊन एंट्री मारत व्यवस्थापकाच्या कॅबिन मध्ये जात सुरक्षा सेफ्टी लॉकर आहे त्याची चावी घेतली आणि त्या ठिकाणून या दागिन्यांची चोरी केलेली आहे। या दरम्यान त्यांनी कोविड काळामध्ये वापरण्यात येणारा सूट देखील घातलेला आहे, आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी अशा पद्धतीने ही चोरी केलेली आहे। जवळपास आता या चोरीमुळे खरं तर सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो ऐरणीवर आलेला आहे। खरं तर बँकेवर एक विश्वासार्हता असते, खातेदार विश्वासार्हतेने बँकेमध्ये आपले दागदागिने ठेवत असतात, मात्र अशा बँकेमधून जर चोरी होत असेल तर नागरिकांनी कुठे कैफियत मांडायची असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। या सगळ्या प्रकरणाची गंभीर नोंद घेण्यात आलेली आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद करण्यात आलेली आहे आणि गुन्हे शाखा पथक 1 सह सरकारवाडा पोलीस ठाणे याबाबतचा अधिक तपास करत आहे। आता या चौकशीतून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु दागिन्यांच्या या चोरीमुळे नाशिक शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। 5 कोटीचे दागिने चोरी झालेले नागरिकांचा बँकेवरचा विश्वास जो आहे तो देखील कमी होण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।